नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती सुगरणच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा मैत्रिणींनो, आज आहे ना मी स्पेशल आळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहे बरं का. आपले घरचे आळू येतं आणि बेसनच्या पानाखालचे आहेत पाण्याखालचे आहेत बरं का. कारण आहे ना बाकीचे आळू खाजवतात गळ्यात आपण वडी खाताना आहे ना घशामध्ये खवखव होती. पण आहे ना हे माझे गोड्या पाण्याचे आळू आहेत बरं का, गावरान पद्धतीचे आपल्या. आता हे बघा त्याच्यासाठी हे बेसन घेतलं एक पावशेर बरं का, 250 ग्रॅम. हे धनापूड घेतली, हे हिंग घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, हळद घेतली. हे बघा मिरची वाटून घेतली बरं का, 10-15 मिरच्या घेतल्या. याच्यात जिरे टाकले, थोडासा ओवा घातला, लसणाची एक मुठ्ठीभर लसूण घातला. आता थोडी कोथिंबीर घातली बरं का, ते स्किप केलं, मोठा व्हिडिओ होतो म्हणून. आता ना 1 चमचाभर तेल टाकायचं, एक वरगळा. आता हे कालून घेते सगळं मस्त. तर हे कालून हे बघा आता ना असं भजेसारखं लावून घेते. हे ना यांना तडतड काही होत नाही, एकदम आपल्या घरचे घरगुती आळू आहेत बरं का. नाल्याच्या पाण्याच्या बायका विकत आणतात ना, तर शहर वस्तीला कशाचे मिळते तर घरगुती असे. पण काय केलं, गावाकडून मी 2-3 गड्डे आणले होते बरं का. मग ते गावाकडच्यासारखेच आळू लागते. गावाकडं कसं नळाखालच्या पाण्याखाली असतं. तर हे बघा आता असं मस्त छानपैकी तळून घेते बरं का. आणि हे तळायचेच नसते, याला काय नाही करायचं, भज्यासारखे अगदी कुरकुरीत मस्त तळायचे. इतके स्वादिष्ट लागतात खायला, असं आळूचे पाने म्हणून नाही वाटत. हे बघा तर असं त्याच्यामध्ये तळायचे असे मस्त. हे दोन जोडीचं करायचं असतं ते. मग ते आहे ना एकटं असलं का जळतं, त्याच्यामुळे जोडीनं पानं अशी लावायची. मी असंच करते. त्याच्यात गूळ घालायचं नाही, चिंच घालायची नाही, काही नाही. अगदी आपलं साध्य पद्धतीने इतके भारी लागते ना हे, बिलकुल भज्यासारखे. गॅस थोडा फुल झाला, धीमी आचेवर तळले का कुरकुरी छान लागते मस्त अशी चविष्ट. असे सोडायचे धीमी आचेवर. छोटं असलं तरी डबल पान लावायचं, मोठं असलं तरी डबल पान लावायचं. काय धोंड्याचा महिना चालू आहे, त्याच्यामुळं सगळं चुपचाप आहे. ते घरात सगळ्यांना आवडते आळूचे पानं. झटपट रेसिपी आपली तयार. असं असतं. हे पहा मैत्रिणी, किती छान झाल्या बघा वड्या. हे इतके छान वड्या करा, खाऊ घाला. मैत्रिणींनो सबस्क्राईब करा, शेअर करा. उशिरा व्हिडिओ टाकल्याबद्दल सॉरी.